काही काहींकडे भरपूर संपत्ती पण विटलेली आहे, वास मारते. काही काहींकडे गडगंज आहे, पेट्रोल पंप आहे, रोड टच जमिनी आहेत, फ्लॅट आहेत, प्लॉटिंग आहे, भरपूर आहे, पण ते सुगंध देत नाही, ते वास मारते. बऱ्याच घराची प्रॉपर्टी वास मारते. त्या घरात गेलं का चैतन्य वाटत नाही महाराज. काही घरामध्ये 1000 रुपये रोज कमावणारे माणसं आहेत, पण खूप आनंद वाटतो. ते विटलेलं नाहीये. बऱ्याच घरामध्ये विटलेली प्रॉपर्टी आहे. मग माझ्या घरामध्ये जर तुझा विसर पडला तर माझं धन विटायला काहीच वेळ लागणार नाही. रावणाकडे प्रॉपर्टी, रावणा इतका श्रीमंत अजून जगात नाही. विटून गेलेली प्रॉपर्टी आहे. महाराज लक्षपूर्वक आहे का महिला मंडळ, पुरुष मंडळी, हेची दान देगा देवा. आज काय मागायचंय देवाला? की तुझा विसर न व्हावा. तुझा विसर नको देवा. का विसर नको? कारण की तुझे कर्तव्य, तुझं आचरण आणि तुझं जगणं आमच्या घरातल्या लेकराला सुद्धा कळू दे. तुम्ही तुमच्या घरामध्ये राम सांगत असताना, राम एवढा मोठा आहे, भगवंत आहे, जगतपिता, जगतनायक, ब्रह्मांडाचा मालक आहे बाळा, पण कधी रागावला नाही माझा राम, हे लेकराला सांगा. माहित आहे का सीता? हा माहित आहे. कुणाची? जनकाची कन्या. कुणाची सून? दशरथ राजाची सून. कुणाची पत्नी? भगवान प्रभू रामचंद्रजीची पत्नी, साक्षात लक्ष्मी आहे. साक्षात लक्ष्मी आहे. एका राजाची मुलगी आहे, एका राजाची सून आहे. पण एक लक्षात ठेवा बरं का पुरी एक लक्षात ठेव. 10 दिवस गॅस संपला तरी पतीच्या मागं कुरकुर करू नको. कारण की एका राजाची पोरगी, एका राजाची सून, ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी, साक्षात लक्ष्मी 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपली, कधी ओरडली नाही. हे सांगा तुमच्या पोरीला. तुझा विसर न व्हावा. आणि तुझा जर विसर माझ्या घरात झाला तर माझ्या घरामध्ये जे महाराणीचे विचार असावेत ते विचार आमच्या घरातल्या पोरींना नसणार आहेत. माझ्या घरामध्ये माझ्या पोराला राजासारखे विचार असावेत, ते राजासारखे विचार माझ्या घरामध्ये नसणार आहेत. माझ्या घरामध्ये दळभद्री विचार जर असतील तर पोरं सुद्धा दळभद्री विचाराचे निघायला काहीच वेळ लागणार नाही. आणि म्हणून तुझा विसर न व्हावा. राम सांगावा मुलाला, कृष्ण सांगावा मुलाला, छत्रपती राजे सांगावेत मुलाला, राजमाता जिजाऊ सांगावी मुलीला, अहिल्यादेवी होळकर सांगावी मुलीला, ज्योतिबाची सावित्री सांगावी मुलीला. त्यावेळेस त्यांच्याकडे प्रगल्भता येईल. त्यांना नका सांगू नाट्या, नका सांगू वेगवेगळे प्रोडक्ट वापरायला. हॅलो, हाऊ आर यू, हु इज दिस, आय एम फाईन. तारुण्य सुद्धा विटायला काहीच वेळ लागणार नाही. नुसतं प्रॉपर्टीच नाही बोलत मी. काही काहींची जवानी विटली. ज्याला ज्याला कळत असेल त्याला मी धन्यवाद देतो. बऱ्याच मुलींची जवानी विटली आणि बऱ्याच मुलांची जवानी विटली आहे. विटून गेलेले आहेत. त्यांना भूत ना भविष्य ना वर्तमान काळ, ज्याला मागे नाही पुढे नाही, भूत भविष्य वर्तमान काळ नाहीये. आणि म्हणून एक लक्षात ठेवायला असावं, आमच्या घरामध्ये भगवंताचा विसर का नको? कारण की भगवंताने केलेले जे कार्य आहे एवढे मोठे शक्तिशाली आहेत, परंतु माफी मागण्याची कॅपॅसिटी त्यांच्या बुद्धीत आहे. स्वारी म्हणण्याची प्रगल्भता त्यांच्या बुद्धीत आहे. म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि तुझा विसर जर माझ्या घरात झाला तर माझं घर नासायला काय वेळ लागणार आहे? किती वेळ लागणार? आपलं घर नासायला काय वेळ लागणार? तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे? बरेचसे धनवान माणसं आहेत. एक सांगू तुम्हाला, आमच्या परिसरामध्ये जवळजवळ 550-700 एकर जमिनीचा मालक. त्याच्यामुळं लोकांच्या लग्न 2-2 तास उशिरा लागायचे. तो आला का आशीर्वाद घ्यायचा. आज अशी परिस्थिती आहे, त्याच्या सुना लोकांच्या तिथं खुरपायला जातात. लक्ष्मी थांबण्याकरता किंवा लक्ष्मी सतत आमच्या घरामध्ये राहण्याकरता आमचं घर मोठं असावं का घरामध्ये विचार मोठे असावेत.
आणि विचार मोठे येतात याचं कशामुळं कारण असेल तर तुझा विसरण व्हावा. आणि तुझा जर विसर नाही झाला तर माझ्या घरामध्ये प्रगती आहे. आणि तुझा जर विसर झाला, आमचे मुलं आमच्या मुली नको त्या ठिकाणी नको तसं वागायला सुरुवात करतील. विसरणी तया दूर झाली हानी, विसरणी तया दूर झाली हानी. हे विसरली तया दूर झाली हारी, विसरले तया दूर झाली हारी. पचतील खाणी, देवा पचतील खाणी, वा. 84च्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. हे त्यांच्या कृपा कटे झाले तारू, हे त्यांच्या कृपा सरली तया थोर झाली हानी. दादा थोर झाली. काही काहींच्या घरामध्ये भांडे घासायला बाया, कपडे धुवायला बाया, असे मोठमोठे वाडे होते. आज त्या घरातल्या सुना मेचचे डबे करतात. कुठे गेले? प्रॉपर्टी वावटळासारखी आहे, थांबू शकत नाही. पण थांबवायची असेल, थांबवायची असेल, आनंद घ्यायचा असेल मायबापांनो, तर आपल्या घरामध्ये परमार्थ असावा. बरं, बाहेरून नसावा, तो आतून असावा. आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये माझं मान खांद्याला चिघटलेले आहे, हात खांद्याला चिघटलेले आहेत, माझे पाय मांड्या कमरेला चिघटलेले आहेत. हे बाहेरून जरी एक दिसत असलं तर आतमधले सॉफ्टवेअर वेगवेगळे आहेत. आतमधलं तुमचं मन वेगळं आहे, तुमची बुद्धी वेगळी आहे, तुमचं पचन वेगळं आहे, तुमचे डोळे वेगळे, तुमचं कान वेगळे आहेत. आतमधले सॉफ्टवेअर वेगळे आहेत. आणि सॉफ्टवेअर माय बापांनो तात्या याला मॅनेज करणारा मन आहे. मन आहे तुमचं. तुमचं मन किती पॉवरफुल आहे. बऱ्याचशा माणसाचं मन लग्न झालं तरी नाही ना, ही नसायला पाहिजे होती, ती बायको मय असायला पाहिजे. मन आहे डोळा, मन लंपट आहे मन. हो, भूत आहे मोठं मन. आणि मन तुमच्या किती क्वालिटीज आहे. तुमच्या घरामध्ये आतले हे जे सॉफ्टवेअर आहेत ना, हे किती क्वालिटीचे घडलेले. हे डोळे आहेत. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. महाराज, हे डोळे आहेत भाऊ. आता तुम्ही माझ्याकडे पाहता, जे दिसते ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला ना. माझ्याकडे बघत असताना हे 756 मेगापिक्सलचे आहेत. याची झुमिंग सिस्टीम आहे. ॲनिमल प्लॅन, डिस्कवरी चॅनल, नॅशनल जिओग्राफी, याच्यावर 4-4 किलोमीटरचे जे प्राणी दाखवतात ना झूम करून, त्याच्यापेक्षा कितीतरी मेगापिक्सेलनी पॉवरफुल आहे ते. जगामध्ये एवढा कॅमेरा तरी निर्माण झाला नाही अजून. आता तुम्ही माझ्याकडे पाहता, जे दिसतं ते पाहता का जे बघायचं ते बघता? बोला ना. याचं इंटरनल मेमरी किती आहे काय माहिती. जे दिसतंय ते नाही बघत, जे बघायचं ते बघता. आता मी बोलतोय ना, तुम्ही एवढाच विचार करतायत, 2-4 वर्षापासून तांबे महाराज येतोय, हा बोलतोय छान, पण कोण्या जातीचा असेल? जे दिसतंय ते नाही बघत, जे बघायचं ते बघतं. तुमची मन आणि बुद्धी तुम्हाला जसं बघायला लावतील ना, ते बघतात तुम्ही. काही जण म्हणले जाऊ द्या, जातीचं काय करायचं गुरुजी. काय म्हणलं जातीचं काय करायचं. मग याचं झालेला असेल का नसेल, हाय तसाच दिसतो तो.
असा देवाला सोड्याला आहे का काय? हा. बदल दिसत नाही, आहे तसंच दिसतो म्हणलं. काय नेमकं काय? हो बरं जाऊ द्या. काही काही जण म्हणतील ती गाडी त्याचीच आहे का भाडोत्री असेल. बरं कानातले किती तोळ्याचे असतील त्याचे? जे दिसतंय ते नाही बघत, जे बघायचं ते बघतो आम्ही. आणि जे बघायचं ते बघतो ना, म्हणून आमचा बीपी वाढतो. हो. जे बघायचं ते बघतो त्याच्यामुळं बीपी वाढतो. बीपी वाढायला कारणीभूत डोळे आहेत. आपण कधी कधी नको त्याचा विचार करतो, नको त्याचा विचार करायला लावणारे सुद्धा डोळे आहेत. तुमचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही बघताय कसं? सुनबाईनं डोक्यावरनं पदर पडला आणि सासू म्हणली काय अक्कल आहे का? काय झालं आता? काय कळतं का? पण आता काय झालं? काय कळतं का? पण काय झालं आता? आपलं घराणं कोणतं, खानदान कोणतं? डोक्यावरचा पदर खाली पडतो तुझ्या. जर रात नसेल तर कपाळाला खेळा ठोकून त्याच्यात पदर गुतो. आता मला सांगा, सुनाचं आणि सासूचं, सासूबद्दल सुनेच्या हृदयामध्ये मरोपर्यंत प्रेम उत्पन्न होईल का? कपाळाला खेळा ठोकायला लावती का अवदासा मला? बघल तुझ्याकडे, तुझे पण दिवस येणार आहे, तू नाही होणार का डंगरी? बघते मग तुझ्याकडे. ह मनामध्ये प्रेम उत्पन्न होणार नाही. बघण्याचा दृष्टिकोन, सासूचा जर दृष्टिकोन असा असता, अगं ऐक ना, काय ए सुनबाई, काय बऱ्याच दिवसाचं बोलल बोलल म्हणते पण माझी जीभ रेटत नाही, मी अडाणी आहे ग, मला नाव नको ठेवू ना. नाही ठेवणार आता. अगं ऐक ना, काय तुझ्या डोक्यावर जर पदर नसला ना, जाऊ दे बाई, नाही तर सांगशील शेजारचे नीला, माझी चव घालशील. अगं नाही हो आता, बोला ना, कोण आदळते पाय? सांगशील शेजारचीला? नाही सांगणार. सांगू? परत मला अडाण्याला नाव ठेवशील बरं? नाही. अगं ऐक ना, तुझ्या डोक्यावर जर पदर नसला ना, नाही तर जाऊ दे बाई, तू बोलशील कोणाला? अहो नाही बोलणार आता, प्लीज सांगा ना. आणि मग ती सांगायला लागली, अगं तुझ्या डोक्यावर जर पदर नसला ना, काय तुझे केस आहेत, टीव्हीतल्यासारखी दिसतेस. बघा बरं का शब्द. तिची मन आणि बुद्धी तयार आहे, अडाणी आहे पण अडाण्यातलं शहाणपण आहे. त्याची मन आणि बुद्धी त्या सासूची तयार आहे. ती काय म्हणती, सुनबाई तुझ्या डोक्यावर जर केस नसला, म्हणजे पदर जर नसला ना, काय ते स्मूथ आहे केस तुझे, किती मऊ आहेत, असे असे हलतात तू जर चालली तर. खरं आत्या? हो. हे सांगू नको कुणाला मी असे म्हणले म्हणून. ऐक ना सुनबाई, याच्या पुढचं ना तू सांगशील नाही तर नाही सांगणार आत्या. अगं तुझ्या डोक्यावर जर पदर असला ना, तर तू लक्ष्मी सारखी दिसतेस. मन आणि बुद्धी किती तयार आहे तुमची? लोक तुम्ही आपलेसे किती करताय? तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला अडचण आणायला कारणीभूत तुमचं मन आणि बुद्धी आहे. आणि तुमची अडचण सॉल्व करण्याकरता कारणीभूत तुमचं मन आणि बुद्धी आहे. नाही जाऊ देणार पण ट्रकचं टायर, नाही जाऊ देणार पण 2 ट्रिपाय टाकू दे, नाही जमणार. तुमचं मन आणि बुद्धी. शेजारच्याचा बंगला चालू झाला आणि यानं खोटा ठोकून ठेवला आणि इकडून टायर घालू नका म्हटलं. तुमची मन आणि बुद्धी संकुचित आहे, फार कमी आहे. आम्ही शरीराने वाढलोय पण बुद्धीनं मनाने आम्ही वाढलो ना. आमचा सेन्स फार कमी आहे, आमचा तर्क फार कमी आहे. काही काहींकडे तर्क एवढा डेंजर आहे, सेन्स एवढा डेंजर आहे. 2 वर्षांनी पार्टी खलास होणार आहे, अगोदर 2 वर्ष ते पार्टी बदलून दुसऱ्या पार्टीत जातात. अनुमान, अंदाज. मग त्यांच्या दंडात ताकद आहे का डोक्यात आहे? त्यांच्या डोळ्यात पण ताकद आहे. अवघी रूपी तुझी देवा, वंदू भावे करू सेवा, आम्ही न देखो अवगुण, पापी पवित्र शहाणा. आमच्या डोळ्यात ताकद असावी, आमच्या मनात ताकद असावी, आमच्या बुद्धीत ताकद असावी, आमचं हृदय प्रगल्भ असावं. नुसता दंडाचा मांड्याचा आणि पोटाचा व्यायाम करावा लागेल. दंडाची मांड्याची पोटाची फॅट बर्न झाली पाहिजे. बघा ना कसं दिसते मी, बघा हो कसं दिसतोय मी, किती फॅट आहे. 2 पायऱ्या चढल्या, 3 पायऱ्या चढल्या का मला दम लागतो.
किंवा मला दम लागते, सांग ना ग. मैत्रिणीला विचारते, कधी कधी तुम्ही मित्राला विचारतायत काय करू, क्या लेना पडेगा, क्या लेना पडेगा. तो म्हणतो वर्कआउट करावं लागेल, लिक्विड आहार घ्यावं लागेल, डाएट पाळावं लागेल, व्यवस्थित रनिंग करावं लागेल, व्यवस्थित खावं लागेल, तेलकट जमणार नाही. ठीक आहे, त्यानं तेलकट बंद केलं, डाएट घेतलं, ज्यूस घ्यायचा, लिक्विड आहार घ्यायचा, एवढं मस्त डाएट करायला लागला, तब्येत कमी झाली, कमी व्यवस्थित झाली, फॅट कमी झाले, जवळजवळ 5-6 महिन्यात 50 किलो वजन कमी झालं. आणि मग त्याला अटॅक आला. कशामुळं झालं असेल? फिट होता तो, त्याला 8 पॅक होते, तो नंतर इकडे बी जायला लागला, असं करायला लागला, अटॅक आला त्याला. काय झालं? त्याने फक्त दंडाचा, मांड्याचा, पोटाचा, हे वेगवेगळे टायर वाढलेले आहेत त्याचा, ह्याचा व्यायाम केला, याची फॅट बर्न केली. पण जिथं फॅट वाढायला नको होती तिथं वाढली त्याची. कुठं? त्याच्या बुद्धीत आणि हृदयात फॅट वाढली. म्हणजे त्याच्या मोठ्या भावाने इनोवा आणली आणि याला अटॅक आला. बोला ना. बाहेरून तंदुरुस्त असावं माणसाने का आतून? मग आतून तंदुरुस्त होण्याकरता असा कोणता निर्मय आहे का तो मगात टाकला कोमट पाण्यात खंगोळून प्याला? नाही ना. याच्याकरता तुझा विसरण व्हावा, अहंकार वाढणार नाही. माय बापांनो, अहंकार जर वाढायला लागला, आपला प्रॉपर्टीचा अहंकार वाढायला लागला, तर रावणाला आठवा जरा. आपल्याकडे तर काहीच नाही. इथं उंटाच्या मधार येऊन पाणी चाललं आणि शिळी म्हणती माया आळापण्या भिजत्यान का? काय आहे काय आपल्याकडं? काही नाही आपल्याकडं. असल काहीतरी थोडंफार, एखाद ट्रॅक्टर, एखादी 4 व्हीलर, दारामध्ये चांगल्या प्रकारचे फरची बिरची झुंबर वगैरे असल एखादं, काय तेवढंच आहे आपल्याकडे. ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे तो लोकाला सॉरी म्हणत होता. त्याच्या अंगात एवढं बळ आहे. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, हो अंगे बळ रेडा बोले, हो अंगे बळ रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. हो सोन्याचा पिंपळा, अंगी ऐसे बळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोले. रेडा बोले. जयाची द्वारी सोन्याचं पिंपळ, अंगी ऐसे बळ. आपल्या दारात मावान गोवा खो खो थुकले, लाल जरात अंगण झालेलं, खिडकीतून डोकलं तर एवढा वहीच वास येतो. मालक तुकू 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 तुकू, खिडकी एवढी घाण केलेली. 2-4 खुडूक झालेल्या कोंबड्या आपल्या वाड्यात हिंडत येतात. ट्रॅक्टर बँकेवाले ओढून नेऊ नये म्हणून ऊसात लावून दिलेलं आहे मळ्यात. ते तुडीवाल्यानं ऊस पेटला, ते जळलं. काय हे काय आपल्या कातड आहे ते थोडंफार सुंदर आहे, पण त्या कातड्यामध्ये जी बुद्धी आहे ना ती मंथरा आहे. काय आहे आपल्या कानात मंथरा येऊन बसलेले आहेत. कोणी काही सांगायचं आणि कोणालाही संशय घ्यायचा, कोणी काही सांगायचं, ते चांगलं नाही बरं का. त्याच्याविषयी विचार करत बसायचं, कसं असेल होतं. आपलं बीपी वाढून घ्या. नको ते सिरियल्स पाहता तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला हे थायरॉइड झालाय तुम्हाला, असे झालात तुम्ही. नको त्याचं टेन्शन आहे. तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये मेला, हिनं बरेच दिवस विधवा पण काढलं, आणि मग एक जण तिच्या जवळ आला, ते म्हणले काय क्यों अकेले जीती है, मैं हूं ना तेरे साथ. नहीं नहीं हो सकता, मेरे पती गुजर गए. 2-3 वर्ष त्याने वेट केलं, हिनं वेटिंग केलं. 5-7 वर्षाने त्यांच्या दोघांचं लग्न झालं. आणि नंतर एक दिवस सहज फिरायला गेले आणि तिचा नवरा देवळापाशी बसलेला दिसला. टेन्शन कोणाच वाढलं आता? या जर पहिल्याला जर याददास आलीच,
हे तुमचा शब्द आहे हा. त्याची याददास्त खो गई. मिनिटातून पळडा वांगीची कॅरेट न्याताना. अरे कुठे आहात तुम्ही? कोणाचं टेन्शन घेत? नको त्याचं टेन्शन घेतलं, तुमचं प्रपंच संपलं, तुमचं प्रपंच डिलीट झाला. मूर्खाला वेळ दिला किंवा नको त्या मूर्ख स्त्रीला तुम्ही वेळ दिला तर तुमच्या प्रपंचामध्ये कलह निर्माण झाला. हो, मी 4-4, 5-5 दिवस कधी कधी रूटला कीर्तन लागलं की बाहेर असतो. आज जर सकाळी अहिल्यानगरला केलं, संध्याकाळी पुण्याला करायचं, परवा दिवशी सकाळी साताऱ्याला करायचं, 13 दिवशी संध्याकाळी कोल्हापूरला करायचं. असं जर रूट लागला तर मी 8-8 दिवस घरी नसतो. माझ्या गल्लीतल्या बायका माझ्या घरी येऊन बसतात 7-8 जणी. मग चहा, दूध, कॉफी होतं व्यवस्थित. त्या चांगल्या आहेत म्हणून बसतात तिथं. म्हणून माझी मंडळी मला वेळेवर डबा देते, वेळेवर कपडे व्यवस्थित प्रेस करून ठेवते. पण तिथं मंथराच्या जातीच्या बाया जर माझ्या घरात बसायला आल्या आणि त्यांनी जर विचारलं, काय ग शीतल, कुठे ज्ञानेश्वर? कार्यक्रमाला गेलेत ते, किती दिवस आहे? बॅग नेली, 5 ड्रेस नेलेत, म्हणजे 7 दिवस येणार नाहीत? नाही येणार आहेत. हे त्याला तिकडे बरं करमत. काय बोलले ते? जास्त उचकील नाही त्यांनी, फक्त एवढंच, त्याला तिकडं कसं करमत. आता माझ्या मंडळीची बुद्धी फ्रेश होती, तिच्या बुद्धीत मंथरा घुसली की नाही. ती म्हणले, हो एवढ्या दिवसाचा मी कसा विचार नसेल केला बरं. असं नको त्या स्त्रिया जर तुमच्या घरात आहेत, नको ते माणसं तुमच्या बरोबर असतील तर तुमचा प्रपंच संपायला काही वेळ लागणार नाही. काहीच वेळ लागणार, काही वेळ लागणार नाही माणूस. हो, म्हणून तुझा विसर नको देवा, मला काही देऊ नको. आहे ती परिस्थितीमध्ये आनंदी ठेवण्याची क्रिया माझ्याकडे असावी. उद्या 14 उद्या राम राजगादीवर बसणार आहे. आणि मग गुरुदेव वशिष्ठ जी गेले, भगवान प्रभू रामचंद्र जी, क्या बात है गुरुदेव, आप क्यों आए? तुम्ही का आलात माझ्या राजमहालात? मुझे बुलाया होता, मैं आपके कुटिया में चला आता, क्यों आए आप? आपने क्यों कष्ट किया? त्यावेळेस सांगितलं, रामा ऐक ना, उद्या तुझा राज्याभिषेक आहे. माझा? भरताचा करा? नाही, तुझा आहे. मोठा भाऊ आहे ना तू, तुझा राज्याभिषेक आहे. लक्षपूर्वक ऐक, रात्रभर झोपायचं नाही, दर्भाच्या आसनावर बसायचं, म्हणजे गवताच्या आसनावर बसायचं. ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायचं, कंदमुळं, फुलं, फळं खायचे, अन्न त्याग करायचा. 2 दिवस तुझा राज्याभिषेक आहे. हो ठीक आहे. आणि मग गुरुदेव निघून गेले. उद्या राज्याभिषेक आहे, मग किती आनंदी व्हायला पाहिजे मन बुद्धी. बहुत, अरे कल तो मैं राजा बनने वाला हो. एकट्या अहिल्यानगर जिल्ह्याचा नाही, भारताचा राजा होणार आहे मी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कराल, 14 साल वनवास जाना पडेगा तुझे. 14 वर्ष वनवासात जावं लागेल तुला, हा राम कळू दे. म्हणजे उद्या राजगादीवर बसणार आहे तरी चेहरा तसाच आहे, आणि आता राजगादीवर नाही तर वनवासात जावं लागणार आहे तरी चेहरा तसाच आहे. बुद्धी किती स्मार्ट असेल. बीपी वाढला नाही, कमी झाला नाही. एका गावकऱ्याने बोबाटा केला, तुम्हाला सरपंच, बिनविरोध सरपंच तुम्हाला, ठीक आहे, उद्या तुमची निवड आहे. आणि यानं जवळजवळ आदल्या रात्री 3-6 लाख रुपये खर्च करून मोकळा झाला. सगळे धाबे परिसरातले बुक केले, सगळ्या गावाला, सगळ्या बेवड्याला, सगळ्याला जेवू घातलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच निर्णय करणारे माणसं, बरं का तुम्ही नाही, आता तुम्हाला नाही करायचं. याचा बीपी वाढन का नाही? गावासाठी बीपी वाढून वाकडा होईन त्यो. रामाला भारताचं राज्य प्राप्त होणार होतं तरी डेली फ्रेश है. मैं जा सकता हूँ माता का वचन, पिता की आज्ञा, और आप जैसे सज्जनों की दर्शन, इसलिए जंगल आया हूँ महाराज जी, ये भरद्वाज जी को भगवान प्रभु रामचंद्र जी कहते हैं. आणि म्हणून तुम्ही इथं किती शार्प आहात. होणार आहे त्या गोष्टी, घडणार आहेत त्या. मी तिथं काय करू शकणार आहे? काही करू शकणार नाही. मारणार होते, मेले, जाणार होते ते, मी काय करणार आहे तिथं? त्यांचा ऍक्सिडेंट होणार होता, त्याच्यावर पस्तावा करायचा. जाणार होते, का त्रास देता इथला मनाला, बुद्धीला का त्रास देता? तुम्ही फ्रेश राहा, आनंदी राहा. कधी जायचे माहिती नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का.
जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला जामेला पंजामेला, बाप मसना गेला आता मेला बंद मेला बाप मसला गेला, आता मेला बंद मेला बाप मसला गेला, जामेला पंजामेला, बाप मसना गेला जामेला पंजामेला, बाप मसना गेला आता मेला बंद मेला बाप मसला गेला, मेला बंद मेला बाप मसला गेला. देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत नातू बंधू तोही तैसा झाला. उठा 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 जागा पाठी भैया रे मोठे, उठा उठा जागा पाठी भैया रे मोठे. उठा उठा जागा पाठी भैया रे मोठे, उठा उठा जागा पाठी भैया रे मोठे मोठे मोठे. आजही मेलाय पंजाही मेलाय, देखत देखत नातू पंतू तोही तैस. आपल्या घरातले सगळे मरत आलेले आहेत. कर हाही तुमच्या घरात 240 वर्षच कोणी. आमचे शिवाजीराव उबाळ्यांचे तिथे त्यांची आजी 108 वर्षाची आईन देडगावला. ते बी 7 पारसाच्या खोरडी ही रीत पडली होती ती म्हातारी, तरी काहीच नाही झालं. खर्चटलंय, हो खर्चटलंय. पुन्हा आता ती रिनोव्हेशन झाली, पुन्हा चालायला लागली. म्हणजे निष्कलंक निष्पाप जीव आहे. जाको राखे साई उसे मार सके ना कोई. ज्याला साक्षात भगवंत राखण करतो त्याला कोण मारणार आहे. आणि म्हणून जगत असताना कधी जायचंय माहिती नाही. करावी तातडी. मग परमार्थ कसा करावा हा बी महत्वाचा भाव आहे. परमार्थ डोळ्याचा असावा, कानाचा असावा, शब्दाचा असावा. हो, परमार्थ म्हणजे तुमचे किती पाठ झालं, तुमच्यात बदल किती झाला, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या हृदयात किती प्रेम आहे. दुश्मनाला सुद्धा माफ करायची ताकद तुमच्यात आहे. समजायचं आम्ही परमार्थाने तगडे झालो. तुकोबारायचं डोकं फोडलं मंबाजी बुवानं. हो नका हो मारू, रक्त निघलंय तरी मारलं तुकोबारायला. संध्याकाळी तुकोबारायचं कीर्तन चालू झालं. कीर्तन रंगात आलं आणि तुकोबाराने डोळे उघडले. ज्या जागेवर मंबाजी भाऊ बसत होते ना, भाऊ महाराज, त्या जागेवर मंबाजी भाऊ दिसले नाही. तुकोबाराय डोळ्यात टचकन पाणी आलं. टाळकऱ्यानो, मंबाजी भाऊ दिसत नाही, आले नाही वाटतं. आणि मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल चालू ठेवा, मी त्यांना घेऊन येतो. आणि मग तुकोबाराय तसेच गळ्यात विणा घालून तसेच पलीकडे राहत होते. मंबाजी भाऊचा वाडा आणि कडी वाजवली ना आतून आवाज आला, कोण आहे? मी येतो क्या वहिनी, दार उघडा. आणि मग आगळ उघडली, मग ते कवाड उघडलं, चौकातून आत गेले ना. आत गेल्यानंतर मंबाजी भाऊ झोपलेले आहेत. आज झोपलेले तर खाली गोधडी आतरली, बापाच्या धोतराची शिवलेली गोधडी आणि आईच्या साडीची शिवलेली गोधडी पांघरायला आणि बापाच्या धोतराची शिवलेली गोधडी आथरायला. ज्याच्याकडे बापाच्या धोतराची गोधडी आथरायला आहे त्याला कमरेचा कधीच त्रास होणार नाही. आणि ज्याच्याकडे आईच्या साडीची शिवलेली पांघरायला गोधडी आहे त्याला कधीच झोपेची गोळी घ्यायची गरज नाही. ज्यानं आईच्या पदराची साडीची गोधडी पांघरली, समजायचं त्याच्या तोंडावर हमेशा आईचा पदर आहे. समजायचं आईचा हात आहे त्याच्या डोक्यावरती. हो, आता 15-15, 20-20 हजाराच्या रजाया अंगावर घेण्याकरता तरी झोप याय ना येशी तरी बी निसफात आहे. मिनिटाला किती वेळे फॅन फिरत. मन मेलेलं आहे, बुद्धी मेलेली आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळे, काळाला जवळे ग्रासावया. मोठी गंमत आहे. माझे माऊली म्हणाले, मनाचे म्हणे गुंफेला असेला, बाप रखमा देवीवर विठ्ठल अर्पेला. किंवा भगवान आशुतोष महाराजाला बघितलं, पांडुरंगाला बघितलं, आता कोठे धावे मन तुमचे चरण रेखलिया. काय अलौकिकत आहे. ज्या घराला मन कळालं, ज्या घराला बुद्धी कळाली, ज्या घराला डोळे कळाले, परमार्थ म्हणजे नुसता गळा सजवणं म्हणजे परमार्थ नव्हे.
उस डोंगा परे रसणो हे डोंगा. काय फुलला शिवरलिया रंगा काय फुलला शिवरलिया रंगा काय फुलला शिवरलिया रंगा काय फुलला शिवरलिया रंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा उस डोंगा परी रसनो हे डोंगा काय फुलला शिवरलिया रंगा हे काय फुलला शिवरलिया रंगा 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 काय यावर. फुलला शिवरलिया रंगा उस डोंगा परी रसनो हे हो, या डोंगा दोघं जण या, उठा. उस हो, या. डोंगा परी रसनो हे डोंगा काय फुलला तात्यावर. शिवरलिया रंगा काय फुलला शिवरलिया रंगा 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 काय रंगा सारखा थोडं थोडं उबाळे भाऊ या पुढं पुढं. उस डोंगा परी रसणो हे डोंगा काय भुलला सी वरली. टाइम किती गपक्यान निघून जातोय. 8:30ला 8च कमी आहे. 8:30 वाजायला 8 मिनिटं कमी आहेत. किती गपकन निघून जातो टाइम. 9 वाजून 10 मिनिटापर्यंत कीर्तन करणार आहे. जेवढं होईल तेवढं होईल. जेवढं सुचल जेवढं पचल तेवढं तुम्हाला रुचल तेवढं मी करल कार्यक्रम. रात्रीचा अहिल्यानगरला होतो, केडगावला होतो, आता इथे. उद्या कुठे? हम्पी. उद्या संध्याकाळी हां मालेगावला आहे. तिकडे आहे उद्या संध्याकाळी. आणि सतत आहे मला कार्यक्रम. म्हणजे सिजनेबल बाबा नाही मी. मग शिवरात्रीचं आहे मग हाणलं काय चुरून असं काही नाही मला. यांना तर कायम टेटस दिसतात माझे. तात्याला दिसतात टेटस माझे, आशुतोषजी महाराजाला दिसतात टेटस मध्ये रोज आहे. आणि मी कंटाळा येत नाही मला कीर्तनाचा. माझा जन्मच कीर्तन करायला झालेला आहे. बस मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना. मगर मौज में रहना. आमची गाडी महिन्याला 7, 7.5, 8,000 किलोमीटर फिरते. कसल्याच प्रकारचा. आणि आता ही मला असं वाटतं 8वी का 9वी गाडी आहे माझी. त्या डांगऱ्या झाल्या खिळ 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 झाल्या. पण ही गाडी कंडिशनमध्ये आहे. कारण की ही गाडी कशी चालवायची मला माहीत आहे ना. कोणाला डिपर द्यायचे, कोणाला इंडिकेटर द्यायचे मला माहीत आहे ना. कोणाला बोलायचं, कोणाला मृदू व्हायचं, कोणाला आय एम सॉरी म्हणायचं हे मला माहीत आहे ना. ही गाडी मला चालवता येते. ही गाडी ज्याला ऑपरेट करता आली त्याचं जीवन चांगलं आहे. ही गाडी ज्याला कळालीच नाही. देवानं सौंदर्य दिलंय पण ते जपण्याकरता दिलंय, झाकण्याकरता दिलंय. देवाने लक्ष्मी दिली आहे जपण्याकरता आणि झाकण्याकरता दिली आहे. नाही तर मग तिने कडं केलं म्हणून हिने साखळी केली सदरा करूनच हिंडत. आहे तू. दाशालाही सौंदर्य दिलेलं आहे. दाशांना, दाशा म्हणजे नट्या. लक्षपूर्वक आहे. ज्या लोकांची करमणूक करतात त्यांना सौंदर्य दिलेलं आहे. ते सौंदर्य करमणुकी करता उघडं पाडतात. हे जिला जिला माझे शब्द कळत असतील तिला तिला मी धन्यवाद देईल. लोकांच्या करमणुकी करता मग इंस्टा, फेसबुक याला त्याला ते कसं सौंदर्य दिलं. ते दाशे आहेत. त्यांना असं ऍक्ट केलं तरच त्यांना पोट भरल त्यांचं. हे जिला जिला कळत असेल तिला तिला मी धन्यवाद देईन ना. माझ्या राजमाता जिजाऊला सौंदर्य होतं, झाकलं. त्या झाकल्यामुळं सौंदर्यवान वीर वीर कुलवान सिलवान आणि दैदिप्यमान लेकरू त्या सौंदर्यातनं जन्माला आलं. यांना सौंदर्य आहे काय असं नाही आहे, नाही असं आहे. पण ते कसं जपायचं, कसं झाकायचं. लाख नजरेनं अंग माझं बाटलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. हे लता दिदीनं गायलेलं लोकगीत आहे. किती जीवाला राखायाच राखलं, लाख नजरेनं अंग माझं. लोकाच्या नजरेनं अंग बाटत नाही का? परपुरुषाच्या नुसत्या स्पर्शाने अंग नाही, परपुरुषाच्या वासनामय नजरेनं सुद्धा कुलवान गुणवान सिलवान स्त्रीचं अंग बाटतं. आणि लोकाच्या बाटलेल्या नजरेने जर तुम्ही तुमच्या घरात गेला तर तुमचं घर बाटल का आनंदी होईल.
हे जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद देईन, आणि जिला काहीच कळलं नाही तिनं फक्त केवायसी OTP केवायसी OTP तेवढंच करायचं. याच्या पलीकडे काय करायचं? तू जन्माला त्यासाठी आलेली आहे. केवायसीला OTPला. आता काही काहीच्या घरात चांगलं आहे तरी तिने ते गावंड्याचे पेटे आणल्यात. ते भांडे कुंडे ते चार्जिंगची बॅटरी कन ती डोक्याला कोण आपल्या आपली तर बस आहेत का? नको त्याचं जर नेलं ना, नको त्याचं. आपण योजनेत बसत नाही, पण बळच लोकांच्या ओळखीनं योजनेत जर बसलात ना, तुम्हाला एवढंच सांगतो मी, भगवंत तुम्हाला त्याच योजनेत बशी ना जलंबर. मग कालेव सिमेंटन वा इटा. ही भिकारी धंदे सोडून द्या. असतील तर कोणाला देऊन टाकून घरात ठेवू नका. आपले लग्नाचे भांडे आपल्याला भांडण करायला कारण ठरते ते येतं मचकेचे भांडे येते. हे कळत असेल तुम्हाला तर लक्षात ठेव, योजनेवर जगणारे माणसं नाही होत आपण. आपण कोण? आपण बहुजन समाज, मांग महार चंबार कुंभार तेली धनगर वंजारी माळी साळी कोळी लवार सुतार. आपण योजनेवर जगणारे माणसं नाही आहेत. आपण योजना देणारे माणसं आहेत. आपण आम्ही काय साधे सुधे का? अरे आमचे पूर्वज काय साधे होते का? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. 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 हे देवदेश धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, भारत माता की जय. वंदे मातरम. हर हर. काय कुणाची भीती. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीची लगीन लागल, जडली येडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शूर आम्ही सरदार,